नमस्कार. सेलिंग प्लॉटिंग क्षेत्र असो की फ्लॅट असो की जमिनीचा व्यवहार असो, त्याबद्दल काही टिप्स देतो मी तुम्हाला. कारण की मित्राचा सल्ला होता की बंधू तुम्ही याबद्दल व्हिडिओ बनवा आणि आम्हाला माहिती मिळावी, आणि त्याच्यातून मला पण काही नवीन शिकता येतं आणि तुम्हाला पण काही शिकवता येतं. त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा होता. सेलिंग बिझनेस हा इतका छान बिझनेस आहे, झिरो भांडवलापासून सुरू करता येते. आणि हा त्याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. माझ्या 9 टिप्स आहेत, ते तुम्ही फॉलो केलात तर खूप तुमचं बी चांगलं होईल. आणि पहिला मुद्दा आहे लिस्ट, यादी. कस्टमरची यादी तुमच्याकडे पाहिजे. जे तुम्हाला प्लॉट घेणार आहेत आणि काही प्लॉट विकणार आहेत, त्यांची यादी तुमच्याकडे पाहिजे. कोणाला गरज आहे घेण्याची आणि कोणाला विकण्याची, ते महत्वाची यादी असते. ते महत्वाची यादी तुमच्याकडे पाहिजे. जवळपास त्याला पाईपलाईन म्हणतात. त्या पाईपलाईन मध्ये तुम्हाला कमच कम 50 माणसं पाहिजे आणि जास्तीत जास्त 200 माणसाचा फॉलोअप पाहिजेच घेणाऱ्या व्यक्तीचा. आणि विकणाऱ्या माणसाचा कमच कम तुम्हाला 100च्या यादी तरी जवळपास पाहिजे. 100 पैकी तुम्ही छाट केलं तरी तुम्हाला जवळपास महिन्यातून एक 10-5 तरी माणसं तुम्हाला भेटलेच पाहिजे, म्हणजे भेटलेच पाहिजे. नंबर 2, फोनवर बोलण्याची कला. फोनवर बोलणंच आलं पाहिजे चांगलं, आणि कस्टमरला बोलून घेऊन पॉईंटवर नेलं पाहिजे. फोनवर असं बी सगळ्या गोष्टीची माहिती न देता शॉर्टकट मध्ये माहिती द्यायची आणि त्या व्यक्तीला आपल्या पॉइंटवर आणून माहिती द्यायची. जोपर्यंत त्याला आपण स्पॉट दाखवत नाही तोपर्यंत त्याला क्लिअर कळत नाही. नंबर 3, रोज 2 किंवा 3, कमच कम 2 आणि जास्तीत जास्त 3 ह्या व्यक्तीला आपण भेटलंच पाहिजे आणि त्यांना पॉईंट दाखवलाच पाहिजे. तोपर्यंत आपला सेल होत नाही. जोपर्यंत आपण स्वतः आपण असं म्हणत नाही की आपण त्या माणसाला इथे आणत नाही, त्याला पॉईंट दाखवत नाही, तोपर्यंत पसंत करत नाहीत. त्यासाठी त्यांना फॉलो घेणं खूप गरजेचं आहे. नंबर 2, फॉलोअप घेणं. कस्टमरचा फॉलोअप घेणं खूप महत्वाचं आहे. कस्टमरचा फॉलोअप कसा घ्यायचा की आपल्या यादीमधून रोज त्यांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे. काही लोक म्हणतात सर आम्हाला सुट्टी नाही आहे, आम्हाला रविवारशिवाय सुट्टी भेटत नाही. त्यांना मग त्यांची यादी करून घ्यायची, नोट डाऊन करून घ्यायची आणि त्याला बोलवून घ्यायचं की सर तुम्ही रविवारी वेळ दिला होता आणि तुम्ही येणार आहात का. त्याचा फॉलोअप घेणं, त्यांचा फॉलोअप घेणं खूप कंपल्सरी आहे. फॉलोअप घेतला तरच तुम्हाला कस्टमर भेटतील आणि तुमच्या डील क्लोज होतील. रोज कामाबद्दल काहीतरी शिकलं पाहिजे. रोज आपण काहीतरी कामाबद्दल शिकलं पाहिजे, की असं नाही की मला सर्वच काही येतं. मला सर्वच काही येतं हे असं नाही. हर एक माणूस किती शिकू, त्याला शिकण्याची जिद्द पाहिजे आणि शिकलंच पाहिजे. तरच आपल्याला त्या क्षेत्रामध्ये उतरलं तर आपल्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज भेटतं आणि आपण त्याच्यात माहीर होतो. जबाबदारीनं काम केलं पाहिजे. जबाबदारी ही आपली जबाबदारी आहे. आपण काम कशासाठी करतो? स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी. तर हे महत्वाचं काम आहे. आपण त्याच्यावर फॉलो पाहिजे आणि सगळे जबाबदारीनं काम केलं पाहिजे. कस्टमरला काय पाहिजे, डॉक्युमेंट पाहिजेत, कस्टमरला असं कोणतंही प्लॉटचं कमी माहिती नाही मिळाली पाहिजे. जबाबदारी ही आपली. जसं काय कस्टमर प्लॉट नाही घेता आपण स्वतः कसं घेतो, तसं त्या कस्टमरला आपण माहिती दिली पाहिजे इमानदारीनं. वेळेला महत्व. कस्टमरनं सांगितलं तुम्हाला वेळेला महत्व की मी आज सर येऊ शकत नाही, रविवारी 5 वाजता संध्याकाळी येऊ शकतो, कारण की मला संडेची सुट्टी असते. दिवसभराचे माझे काही शेड्यूल असतात आणि मी त्याला माझं 4-5 वाजता काम संपेल, मी 5 वाजता तुम्हाला भेटतो. 5 वाजता म्हणजे त्यांनी येतो म्हणलं तर त्यांना वेळ त्यांच्यासाठी आवर्जून त्याला काढून ठेवणं गरजेचं आहे. काही लोकांना मंडेला वेळ देतात, काही ट्यूजडेला देतात. त्या व्यक्तीच्या हिशोबानं आपण त्यांची यादी करून दिली पाहिजे आणि त्यांच्या वेळेला आपण हजर झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं त्याच वेळेला आपण त्याला हजर तिथं राहिलं पाहिजे. त्यांच्या हिशोबानं आपल्याला, कस्टमरच्या हिशोबानं पण आपल्याला चालू लागतं, कारण की तो ग्राहक आहे आपला आणि आपण त्यांच्या हिशोबाने चालू शकत नाही. त्यांनी दिलेल्या वेळेनुसारच आपण टाइम ऍडजस्ट केला पाहिजे आणि वेळेला महत्व दिलं पाहिजे. वेळेला 10 म्हणजे शार्प 10ला आपण तिथं पाहिजे. कारण की ऑफिशियल लोक असतात ते टायमिंगवरच असतात. त्यांना संडेच्या दिवशी पण सुट्टी असते, पण त्यांचा कुठेतरी बिझी शेड्यूल असतो. त्यांना आठवड्यातून फॅमिलीला वेळ द्यायचा असतो, त्याला इतर काही कामं असतात. त्यासाठी आपण बी त्यांच्या वेळेवर चाललं पाहिजे. त्यानंतर 10चा टाइम दिला तर तुम्ही 10ला 5 कमी असताना कमच कम त्या टायमावर तिथं हजर राहणं पाहिजे. ते महत्वाचं आहे. रोज पुस्तक वाचलं पाहिजे. 2 तास 3 तास 4 तास 5 तास 6 तास 7 तास 8 तास 9 तास 10 तास 11 तास 12 तास 13 तास 14 तास 15 तास 16 तास 17 तास 18 तास 19 तास 20 तास 21 तास 22 तास 23 तास 24 तास 25 तास 26 तास 27 तास 28 तास 29 तास 30 तास 31 तास 32 तास 33 तास 34 तास 35 तास 36 तास 37 तास 38 तास 39 तास 40 तास 41 तास 42 तास 43 तास 44 तास 45 तास 46 तास 47 तास 48 तास 49 तास 50 तास 51 तास 52 तास 53 तास 54 तास 55 तास 56 तास 57 तास 58 तास 59 तास 60 तास 61 तास 62 तास 63 तास 64 तास 65 तास 66 तास 67 तास 68 तास 69 तास 70 तास 71 तास 72 तास 73 तास 74 तास 75 तास 76
ह्या क्षेत्रामध्ये ना नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे. असे भरपूर पुस्तक आहेत जे मार्केटिंग बद्दल आहेत, ह्या क्षेत्राबद्दल आहेत. ते पुस्तकाचं तुम्ही नॉलेज घेतलं पाहिजे. त्या पुस्तकातून तुम्हाला काय काय नवीन शिकता येईल हे पुस्तक वाचलं पाहिजे. जसं आपल्याला जेवणाची गरज असते तसं मेंदूला पण शिक्षणाची किंवा अभ्यासाची, जोपर्यंत तुमच्याजवळ नॉलेज नाही तोपर्यंत तुम्ही त्याला माहिती नाही सांगू शकत. त्यासाठी पुस्तकं वाचलं पाहिजे. कंपल्सरी आहे की पुस्तकं तुम्ही वाचलंच पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला नॉलेज भेटतं आणि त्या नॉलेजच्या जोरावर तुम्ही काहीतरी माहिती सांगू शकता. समोरल्या व्यक्तीला माहिती सांगण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुस्तक कंपल्सरी आहे. दिमागाला खुराक लागतोच म्हणजे लागतो. व्हिडिओ असेच काही टिप्स आता नवीन सुरू झालंय आमचं. असेच कामाच्या मुद्द्याचे व्हिडिओ आम्ही काही बनवणार. याच्यानंतर कामाचे किंवा आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचे कोणते असतील, कोण्या व्यक्तीचे जे तुम्हाला सेलिंग बद्दल शिकवतात त्याचे जरूर व्हिडिओ बघत जा. कारण तुम्ही तुमच्यासाठी काम करताय, आमच्यासाठी नाही. धन्यवाद. कसं झालं का खुशी?